गाइस ऑल राईट, हाय. माझा दुसरा ब्लॉग ना, खूप दिवसानंतर ब्लॉग करतो ना. आज माझ्या मम्मीचा बर्थडे आहे ना, तर त्यासाठी ना केक आणायला चालला आहे ना. तुम्हाला पण दाखवतो केक. आणि मम्मीला ते माहिती नाही का मी केक वगैरे आणायला चालला आहे, तर चला जाऊ. आता केक आणायला चाललेला आहे आणि माझ्याबरोबर माझा भाव चाललेला आहे. तर चला डायरेक्ट आता मी मिळतो तुम्हाला केकच्या दुकानात. मी पोचले आहेत केक शॉपमध्ये, तुम्ही पण आता बघू शकताय. तर चला जाऊया. आम्ही आलेले आहेत केकच्या दुकानात ना. एवढे सारे केक आहेत, तर आता बघतो जो चांगला वाटेल तोच घेतो केक. 300 रुपये का केक है. अच्छा लगता है. 380 रुपये का. और कौन सा फ्लेवर था? रसमलाई. रसमलाई. हाँ ठीक है, ये देखो. राईस आम्ही घेतलेला आहे रसमलाई फ्लेवर. हा वाला इकडे टाकलेला. हां ठीक आहे. मम्मीच नाव देतो. गाईस आम्ही केकवर नाव पण लिहायला गेलेलं आहे. मम्मी. बर्थडे आहे ना. हां बर्थडे. आम्ही आता यो केक घेतलेला आहे, हा रसमलाई फ्लेवर. तर आता चला आता घरी जाऊ. तर गाईस आता ना आम्ही घरी आलेले आहेत केक घेऊन ना. तर या भिंतीवर ना डेकोरेशन करायचं आहे, तर आता इकडे डेकोरेशन करतो ना. तुम्ही पण बघा डेकोरेशन. जास्त तर नाही काय करणार, थोडाच करणार आहे डेकोरेशन, पण बघा तुम्ही. तर त्याला पण केले. तर गाईस हॅपी बर्थडेचा हे नाव तर आता सिंपली इकडे लावतो. ओय इकडे पकडे का साईडला, पकडे का साईडला. तर गाईस तुम्ही बघू शकता एका साईडला लावला, लगेच दुसऱ्या साईडला लावतो. आणि जास्त जण आता मी लग्न डेकोरेशन करण्यासाठी, फक्त मी ना माझा भावच डेकोरेशन करायला लागला सोड. हा तर तुम्ही बघू शकता हॅपी तर आम्ही लावला. आता इकडे खालतीच येतात, इकडे बर्थडे पण लावतो बघा. आता तर हा बर्थडे थोडा गुंतला, याला नीट करू पहिले. बर्थडे सो गाईस एवढं तर झालेलं आहे. हे नाव तर आम्ही लिहून घेतलेलं आहे. त्यात ते फुगे आहेत नाहीये, ते फुगवतो ना, ते पण तिकडे लावून ठेवतो. गाईस आता फुगे फुगवायला लागलेले आहेत. अजून एवढे फुगे फुगवायचे आहेत ना, मग तिकडे लावायचे पण आहेत. तर आता तुम्ही बघा आम्ही करतात काम. तर गाईस आता मी इथं फुगे फुगून फुगून थकलाय. आता यो फुगवतो. आता तुम्ही बघू शकतात. हा फुगवलाय, अजून तर खूप फुगवायचे आहेत फुगे. दादा जरा छोटे छोटे फुगव. हा फुगा फुगलेला आहे ना. आता याला जॉईन करू आपण. हा तर गाईस असे फुगे बनवायचे आहेत. आता तो बनवतो ना, तुम्ही फक्त आता बघितलं. हो शिट यार. तर गाईस हा फुगा तर फुटलेला आहे यार. आता दुसरा फुगा घ्यायला लागेल. नॉर्मली काय करायचं तुम्हाला. ओय हा पण फुटलेला आहे आता गाईस फुगा. हे 2 फुगे फुटलेले आहेत. हट.
गाईस आता तर मी तर थकला पर फुगून फुगून मी एवढे फुगवले ना रे 2 तर फुटले. तर आता हा फुगवायला लागलेला आहे. हा फुगा साईडला काढ नाही फुटेल. बस हा बस लहान लहान फुगे फुगव जास्त मोठे नको मग फुटतात ते. बस बस छोटे छोटेच घे जास्त मोठे नको. तर गाईस फुगे तर फुगून झाल्यात आणि इकडे लावायचे बाकी आहेत. तरी लवकर करायला गेलं नाही तर मम्मी याचा टाइम झालेलाच आहे. तर लवकर लवकर लावतो न मग दाखवतो तुम्हाला. गाईस तुम्ही बघू शकता ते आहे डेकोरेशन. जास्त काय भारी ते केलं नाही, सिम्पल डेकोरेशन आहे. हॅप्पी बर्थडे नावनं आजूबाजूला फुगे लावल्यात बस तेवढंच डेकोरेशन आहे ना. आता ना डायरेक्ट मम्मी आल्यावर ब्लॉग चालू करेल मी, मग तुम्ही बघा केक कापताना. गाईस हा डेकोरेशन ना हा केक. मम्मी इकडे ये का. हा पप्पा जा तुम्ही पण राहा. ये मम्मी कॅडबरी. हॅपी बर्थडे. जा जा रिया हॅपी बर्थडे बोल जा. फोटो घे. हा मग मी फोटो घेतो. जा तू पण जा. दक्षिण मम्मीला कॅडबरी दे ना. हॅपी बर्थडे बोल. हॅपी बर्थडे. घे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. हे घे. पप्पा जा. आता पप्पा तुम्ही खाडवा केक. चांगला घे. हा इकडे बघा. हा बस इकडे इकडे बघा खावडवताना. घे इकडे बघा. तिकडे बघ दादा जवळ बघ. अशी तिकडे दादा जवळ बघ. दादा जवळ बघ. तिकडे बघ. खावडव खावडव असं केक.